हॅलो मैत्रिणींनो, मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओत खूप स्वागत। सध्या मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि आपली मुलं रोज नवीन काहीतरी खाण्याची फरमाईश करतात, तर नक्कीच हा रवा केक एकदा ट्राय करा। ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे, तसंच तुम्ही हा केक कढईत किंवा कुकरमध्ये देखील बनवू शकताय। अगदी सॉफ्ट आणि स्पंजी असा हा आपला रवा केक तयार होतो। तुमच्या बच्चे कंपनीलाही हा रवा केक अगदी आवडीने खाता येईल असा हा केक होणार आहे, तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा। इथे देखील माझ्या लहान मुलाला हा केक खूप आवडलेला आहे, तर नक्की तुमच्या मुलांच्याही प्रतिक्रिया सांगायला विसरू नका। लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका। आता सगळ्यात आधी तर इथे मी गॅसवर कुकर ठेवून घेणार आहे। आपण कुकरमध्ये हा केक करणार आहोत, त्यामुळे मी इथे कुकर आधी प्रीहीट करायला ठेवून घेणार आहे। कुकरची रिंग आणि शिट्टी मी काढून घेतलेली आहे। तुम्ही जर कढईत करणार असाल तर कढई देखील याचप्रमाणे 10 ते 15 मिनिटं प्रीहीट करायला ठेवून द्यायचं आहे। यानंतर केकसाठी मी हा टीन घेतलेला आहे, यात आपण केक बेक करणार आहोत। तुमच्याकडे जर टीन नसेल तर तुम्ही पातेली घेतली आणि त्यात केक बेक केला तरीही चालेल। आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यात मी रवा टाकणार आहे। आता रवा घेताना तो बारीक रवा घ्यायचा आहे। तुमचा जर जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि मग तो रवा वापरला तरीही चालेल। आता इथे मी रवा टाकून घेतलेला आहे बाउलमध्ये। त्यानंतर त्यात मिल्क पावडर टाकायची। मिल्क पावडरमुळे केकला अतिशय छान चव येते। यानंतर बेकिंग पावडर टाकलेली आहे। यानंतर बेकिंग सोडा टाकलेला आहे। आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत। हे तुम्ही गाळणीने गाळून घेतलं तरीही चालेल। आता हे सर्व एकजीव होईल याप्रमाणे अशा सर्व बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे। आता यानंतर यात मी टूटी फ्रुटीचा वापर करते। लहान मुलांना आवडतात म्हणून मी याचा वापर केला आहे। टूटी फ्रुटीच्या ऐवजी तुम्ही ड्रायफ्रूटचे तुकडे टाकले तरीही चालेल। आता हे कोरडं याच्यातच आपण मिक्स करून घेणार। असं केल्यामुळे चेरी व्यवस्थित सर्वत्र पसरली जाते आणि ती केकच्या भांड्यात खाली तळाशी जाऊन बसत नाही। आता यानंतर इथे मी एक वेगळा बाउल घेतलेला आहे, त्यात दूध घ्यायचं आहे। हे दूध मी रूम टेम्परेचरला असलेलं घेतलेलं आहे। आता त्यानंतर त्यात तेल टाकायचं आहे। आता यानंतर यात दही टाकायची आहे। दही जास्त आंबट नको आहे। इथे मी विकतची जी आपली दही मिळते पॅकेटची ती मी घेतलेली आहे। त्यानंतर यात पिठी साखर टाकायची आहे। सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। त्यानंतर व्हॅनिला एसेन्स टाकायचा आहे। व्हॅनिला एसेन्स ऑप्शनल आहे, पण यामुळे केकला छान चव येते म्हणून मी टाकलेलं आहे। आता हे सर्व ओलं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिक्स करताना एकाच बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। यानंतर यात आपण जो रवा व्यवस्थित सगळ्या वस्तू मिक्स करून ठेवलेल्या होत्या त्या आता यात टाकणार आहे। आता हे रवाचं मिश्रण एकाच वेळेस सगळं टाकायचं नाही आहे, थोडं थोडं टाकायचं आहे आणि ते एकदा व्यवस्थित एकजीव झालं दुधात की मग परत एकदा दुसरं कोरडं रवा टाकणार आहोत। अशा प्रकारे थोडं थोडं टाकून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हलक्या हाताने सगळं मिक्स करायचं आहे। अशा प्रकारे थोडं थोडं टाकून मी सर्व हे कोरडं साहित्य यात मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथे आपलं सर्व रवा बघू शकताय हळूहळू फुललेला दिसतोय। आता हे जास्त वेळ न लावता लगेच आपण हे टीनमध्ये टाकून घेणार आहोत। अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार होणार आहे। आता हे लगेच या टीनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। आता यात मी हे टाकून घेणार आहे। तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर याला थोडासा ज्या टीनमध्ये तुम्ही बेक करणार आहात केक त्याला थोडासा तुपाचा हात लावून त्यावर थोडासा मैदा टाकून कोट करून ठेवलं तरीही चालेल। आता हे सर्व मिश्रण मी यात टाकून घेतलेलं आहे। आता वरून अजून छान दिसावं म्हणून टूटी फ्रुटीचे तुकडे टाकणार आहे। हा केक दिसायला तो खूप छान लागतो, पण चवीलाही खूप छान आहे। टी टाईमसाठी सुद्धा हा केक खूप छान ऑप्शन आहे। आता यानंतर आपण जो कुकर ठेवला होता प्रीहीट करण्यासाठी तो उघडून घ्यायचा आहे आणि यात व्यवस्थित मध्यभागी हा केकचा टीन मी ठेवून घेणार आहे। मध्यभागी सर्व बाजूने त्याला व्यवस्थित हीट लागेल असं ठेवून घ्यायचं आहे। आणि आता हा केक मी साधारण 40 ते 50 मिनिटं तरी बेक करून घेणार आहे। आता इथे साधारण 50 मिनिटं झालेले आहेत। आपण केक बघूया झालाय की नाही।
आता कलर तर खूप छान आलेला आहे, पण मी यात सुरी टाकून बघणार आहे आतून व्यवस्थित शिजला आहे की नाही हे चेक करण्यासाठी. आता इथे आपली सुरी एकदम क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे. आता गॅस बंद करून मी तो गार करून घेणार आहे. आता इथे आपला केक व्यवस्थित गार झालेला आहे. साईडनेही छान कडा सोडलेल्या आहेत, पण मी अगदी थोडं असं सुरीने त्याला कट करून देणार आहे आणि हा केक प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता आपण खाली जो बटर पेपर लावलेला होता तो बटर पेपर काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकताय कलर खूप छान आलेला दिसतोय आणि जाळी देखील खूप छान आलेली आहे केकला. खूप छान बेक झालेला आहे आपला केक. केकच्या साईडने देखील खूप छान जाळी आलेली आहे आणि अगदी सॉफ्ट असा आपला हा केक तयार झालेला आहे. आता हा केक आपण कट करून बघूया. इथे तुम्ही बघू शकताय अगदी सहज असा कट होतोय आपला केक. खूप छान सॉफ्ट झालेला आहे आणि आतून देखील तुम्हाला मी दाखवते जाळी खूप छान आलेली आहे. सर्व बाजूने व्यवस्थित शिजलेला आहे आपला केक. अगदी सॉफ्ट असा तयार झालेला आहे आणि कलर सुद्धा खूप छान आलेला आहे. आताही आपला रवा केक खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया परत. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.